आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बातमी झिका संदर्भातली आहे। भयंकर असा जीवघेणा व्हायरस राज्यात थैमान घालतोय। लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत त्याला धोका आहे। धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला हा व्हायरस झाला तर बाळावरही गंभीर परिणाम होतात। त्यामुळे वेळीच सावध व्हा। जीवावर बेतणारा व्हायरस नक्की कोणता आहे जाणून घेऊया। सावधान, राज्याला झिकाचा विळखा। झिकाकडे दुर्लक्ष कराल, जीवाला मुकाल। महिलांना झिकाचा सर्वात जास्त धोका। कोरोनाच्या भयंकर आठवणी आजही मनात ताज्या आहेत। त्या झिका व्हायरसनं टेन्शन वाढवलंय। राज्यभरात झिका हातपाय पसरू लागलाय। झिकानं थैमान घातलंय। पुण्यातून याची सुरुवात झाली आहे। झिकाची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्याची लागण इतरांना होतीये। त्यामुळे झिकाकडे दुर्लक्ष केलं तर जीवावरही बेतू शकतं। यात सर्वात मोठा धोका आहे तो महिलांना। धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला झिका झाल्यास तिच्या बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतो। लहान मुलं, वयोवृद्धांनी झिकापासून सावध राहण्याची गरज आहे। झिकाची लक्षणं काय आहेत पाहूया। सांधेदुखी, डोकेदुखी, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा लाल डोळा, पुरळ, स्नायूंमध्ये वेदना ही संसर्गाची लक्षणं आहेत। ही लक्षणं एक आठवडा टिकू शकतात। अनेकांना संसर्ग झाल्याचं समजतही नाही। यातलं एक जरी लक्षण आढळलं तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण पावसाचे दिवस आहेत। रोगराई पसरतीये। त्याकडे दुर्लक्ष झालं तर झिकाचे गंभीर परिणाम होऊ शकतात। झिकाला रोखण्यासाठी काय करायला हवं पाहूयात। झिकावर कोणतीही लस नाही। झिकाचा प्रसार रोखण्यासाठी डासांची पैदास रोखा। औषधांची फवारणी करा। घाण पाणी, कचरा साचू देऊ नका। देशभरात 66 शहरात झिका आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट झाले। झिका कुणालाही होऊ शकतो। लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत। आणि याचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्यानं घरात गर्भवती महिला असल्यास अधिक काळजी घ्या। सावध रहा, सतर्क रहा। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।